भुसावळ तालुक्यातील गोंबी गाव परिसरात सुरू असलेल्या दगडखाणीतील वारंवार होणाऱ्या ब्लास्टिंगच्या स्फोटामुळे आबालवृद्धांसह रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे। स्फोटांमुळे होणारा मोठा आवाज व बसणारे धक्के तसेच वाहनांच्या धुळीमुळे स्थानिक रहिवाशांचं जीवन नरक बनलेलं आहे। गावात प्राथमिक शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम दिसून येत आहेत। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार खाणीत जमिनीपासून खोलवर उत्खनन केल्यामुळे पाण्याचे झरे लागून बोरवेल मधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस घसरत आहे। विशेषतः नदीकाठच्या भागात होणारे ब्लास्टिंग पर्यावरणाची हानी करत असून हे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय। स्फोटांमुळे घरांच्या भिंतींना तडे पडण्याची शक्यता वाढली असून ग्रामस्थ भयभीत जीवन जगत आहे। गावातील काही सुज्ञ नागरिकांनी सांगितलंय की संबंधित खाण मालकाला राजकीय आशीर्वाद असल्यानं हे काम निर्भयपणे सुरू आहे। यामुळे कुणीही उघडपणे विरोध करत नाही। मात्र दबक्या आवाजात ग्रामस्थांची मागणी अशी आहे की ब्लास्टिंगची चौकशी व्हावी। काहींनी तर गावातीलच काही वाली माफिया दबाव आणतात आणि अधिकारी चिरमिरीत गुंतले असल्याची शक्यता व्यक्त केली आहे। या दगड खाणीचं प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभाग, वन विभाग, खनिकर्म कार्यालय, ब्लास्टिंग व विस्फोटक साठवणूक नियामक यांच्याकडून कोणतीही अधिकृत परवानगी आहे का हे समोर आलेलं नाहीये। ब्लास्टिंगचं साहित्य आणि इतर बाबी कायदेशीररित्या वापरले जात आहेत का याची वरिष्ठ पातळीवरून तातडीनं चौकशी होणं आवश्यक आहे। महसूल अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही समस्या वाढत चालली आहे, अशी ग्रामस्थांची दबक्या आवाजात तक्रार वाढत चालली आहे। या पार्श्वभूमीवर गोंबी गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं कारवाईची मागणी केली आहे। स्थानिक प्रशासनानं या खाणीमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगची तपासणी करून ग्रामस्थांचे आरोग्य, पर्यावरण आणि सुरक्षिततेचं रक्षण करावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अन्यथा ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते हे मात्र नक्की।